महिने झाले त्याचा तुम्ही आजपर्यंत कंप्लेंटचा दाखला दिला नाही. थांबा ना, ऐका ना, ऐका ना, असं कुठली गोष्ट म्हणजे तुम्ही गैरसमज काय 2,000 लोकांचा आम्ही हे करतो. रोहा अष्टमी नगर परिषदेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमधील संघर्ष आता चांगलाच टोकाला पोहोचला आहे. घरकुल योजनेच्या लाभार्थ्याला वापर परवाना म्हणजेच ओसी देण्यावरून नगरसेवक महेश कोलाटकर आणि नगरपालिकेचे अधिकारी यांच्यात तुफान राडा झाला. हा वाद इतका वाढला की थेट पालिकेत पोलिसांना पाचारण करावे लागले. अधिकारी लाच मागतात आणि नागरिकांची अडवणूक करतात असा गंभीर आरोप नगरसेवकांनी केलाय. तर दुसरीकडे पालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धमकी दिल्याची तक्रार अधिकाऱ्यांनी केली आहे. रोहा अष्टमी नगर परिषद कार्यालयात गुरुवारी दुपारी अचानक गोंधळ उडाला. निमित्त ठरलं घरकुल योजनेतील एका लाभार्थ्याचा प्रलंबित असलेला वापर परवाना. नगरसेवक महेश कोलाटकर यांनी मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत प्रशासनाला धारेवर धरलं. सर्वसामान्य नागरिकांची कामे विनाकारण रखडवली जात असून न्याय मिळवण्यासाठी त्यांना पालिकेचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचा आरोप करत नागरिकांनी प्रशासनाविरोधात थेट ठिय्या आंदोलन मांडलं. नगरसेवक महेश कोलाटकर यांनी पालिका प्रशासनावर भ्रष्टाचाराचे थेट आरोप केले आहेत. ओसी मंजूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून लाचेची मागणी केली जात असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला. तसेच बेजबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली. मी जनतेची कामे करणारा नगरसेवक आहे. नागरिकांच्या हक्कासाठी माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी मी मागे हटणार नाही, असे नगरसेवक महेश कोलाटकर यांनी सांगितले. कसं आहे, आज जो प्रकार नगरपालिकामध्ये झालेला आहे तो घरकुल संदर्भात हा विषय होता. ज्या वेळेला आज रोह्यातील वेगवेगळ्या विभागातून 8 ते 10 जणांना आज 1 लाखाचा निधी वाटपाचा कार्यक्रम 11 वाजता नगराध्यक्षांच्या हातून होतं. त्या कार्यक्रमासाठी आम्ही उपस्थित राहिलो. त्यावेळेला ज्या रोहामध्ये घरकुलाचं काम सुरू आहे त्याचं निरीक्षण करणारे वडके साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी हजर होते. ज्या वेळेला आमच्या गावातील संजय बारणेकर असतील किंवा इतर काही लोक असतील त्यांची मी विचारणा केली वडके साहेबांना की साहेब 3 महिने झाले आपण जो सेज काय भरलेला आहे नगरपालिकेचा तर पूर्णत्वाचा दाखला का मिळत नाही. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही वरे साहेबांना विचारा. मी अनेक वेळेला विचारलं पण त्यांनी मला काय उत्तर दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःच विचारा. तर मी माझ्या केबिनमधनं उठून समोर सुधीर भगत ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी मी जाऊन वरे साहेबांना विचारला की वरे साहेब असं जे आमच्या गावातील संजय बारणेकर किंवा इतर कोण असतील ह्यांचा पूर्णत्वाचा दाखला तुम्ही का नाही देत. तर त्यांनी मला एक कारण सांगितलं की साहेब गेले अनेक दिवस आम्हाला कामाचा लोड आहे त्याच्यामुळे आम्हाला काही ते टाईम मिळाला नाही आहे. आम्ही जेव्हा आम्हाला तर कामाचा लोड कमी होईल त्यावेळेला आम्ही ते देऊ. बोला हा काय उत्तर नाही आहे. ह्याला 3 महिने झाले. तुम्हाला हा पूर्णत्वाचा दाखला आत्तापर्यंत द्यायला पाहिजे होता. आणि दुसरी गोष्ट मी बोललो की जामखाडी विभागामध्ये विशाल कीर यांच्या घरासमोर ज्या वेळेला घरकुला विषयावरून वाद झाला त्या ठिकाणी CO साहेब होते, भगत साहेब होते आणि वरे साहेबसुद्धा होते. त्यावेळेला समोरचे कोलटकर घर आहे आणि विशाल कीर यांच्या घराण्यामध्ये दोन्ही घराण्यामध्ये त्या ठिकाणी रस्त्यावर वाद झाला. आणि तो जो प्रकार आहे रस्ता जो बंद केलेला आहे त्या ठिकाणी तो आम्ही बोललो खुला करा. आणि हा रस्त्यावर जो त्यांनी काय धंदा मांडलेला आहे तो ह्यांना तुम्ही वॉर्निंग द्या की हा रस्ता तुम्ही मोकळा करा. या संदर्भात आम्ही त्यावेळेला विचारणा केली. त्यावेळेला वरे साहेबांनी थटक्यानं उठून माझ्यावर वेगळा रिॲक्ट झाले आणि वेगळा रिॲक्ट झाल्यानंतर आम्हीसुद्धा रिॲक्ट झालो. त्या ठिकाणी अनेक तिथं नगरसेवक पण असतील, कर्मचारी होते, माझा स्वतः मुलगा होता. आम्ही सगळ्यांनी हे जर ज्यांना विचारणा केली ही त्याला मला वाटते पचली नसेल. हे त्याला अधिकचं वेगळं वाटलं आणि त्यांनी आमच्यासोबत हुज्जत घालायची प्रश्न केली. आज मी लोकप्रतिनिधी आहे रोह्यामध्ये, दुसरा टर्म हा माझा नगरसेवक म्हणून मला लोकांनी सर्वाधिक मतांनी निवडून दिलेला मी नगरसेवक आहे. अख्ख्या रोह्यामध्ये लोकांचा प्रिय नगरसेवक आहे आणि लोकांसाठी अहोरात्री काम करणारा नगरसेवक आहे. जर ह्याच्यासोबत जर हे अधिकारी असे वागत असतील तर माझं तरी म्हणणं आहे ह्यांना निलंबित आपण करावे. याच्यामध्ये निलंबित करायचं असेल तर माझं म्हणणं आहे की COपासून हे जे भ्रष्ट अधिकारी आहेत यांना सगळ्यांना निलंबित करा तुम्ही. कारण ह्यांच्याकडून घरकुलासारखा गोरगरिबांना जे आलेलं शासनाचं जे मोफत घर आहे याच्या मागेसुद्धा ह्यांची अपेक्षा आहे आणि ह्यांनी
वरेंनी गेले 3 महिन्यापूर्वी माझ्यासमोर माझा जो घर बांधणारा विशाल कीर आहे याच्यासमोर यांनी 10,000ची प्रत्येक घरामागे मागणी घेतली. त्याच्यामुळे आम्ही त्यावेळेला बोललो की तुम्ही इतर काही कामात काय असेल तर ते आम्हाला माहीत नाही, पण घरकुलामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा 1 रुपयासुद्धा आम्ही देणार नाही. तुम्ही ह्याचं काम तुम्ही चोखपणे बजवा आणि लोकांना घरं बांधायला मदत करून शेवटपर्यंत घरकुलाचा जो पूर्णत्वाचा दाखला आहे हा आम्हाला मिळावा, ही आमची गेले 3 ते 4 महिन्यापासून मागणी आहे. दरम्यान प्रशासनाने आणि कर्मचारी युनियनने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. SIR सह इतर शासकीय कामांचा अतिरिक्त ताण असल्याचे स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांनी दिले. मात्र या वादानंतर दोन्ही बाजूचे लोक परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यासाठी रोहा पोलीस ठाण्यात पोहोचले. घरकुलाची कागदपत्रे कमी होती ती पूर्ण करा असे आम्ही सांगितले होते, पण नगरसेवक महेश कोलाटकर आणि त्यांचा मुलगा धमक्या देत आमच्या अंगावर धावून आले. अशी प्रतिक्रिया रोहा अष्टमी नगर परिषदेचे नगर अभियंता संजय वरे यांनी दिली. आज एक घरकुलाचा PMAYचा विषय होता की त्याचं एक कागदपत्र कमी होतं, म्हणून त्याची आपण फाईल ती पूर्तता करून ती सरांची साईन घेऊन ती पूर्ण करणार होतो. तर ते महेश कोलाटकर आणि त्यांचे पुत्र हे डायरेक्ट शिवीगाळ करायला लागले, मारायची धमकी द्यायला लागले. त्यांना फक्त मी बोललो आणि बोलले पैसे घेतात तुम्ही घरकुलांचे पैसे. आता ते गरीब लोक, त्यांच्याकडे 2.5 लाख रुपये, त्यांचे 2.5 लाखात घर होत नाही, त्याच्याकडून आम्ही पैसे घेणार असे बिनबुडाचे आरोप केले. वरून शिव्यागाळ सुरू केल्या आईवरनं, आणि पोरगा पण तर डायरेक्ट मारायलाच धावून आला. आणि पोराला म्हणजे महेश कोलाटकर बोलतात की जाऊन त्याच्या तंगड्या तोड. हे बोललो ऐकून घेणार नाही, त्यामुळे ते प्रकरण वाढलं. आणि मग त्यामुळे मला समीर शेडगे बाजूला घेऊन गेले. टोटल हे सारखी आता ही दुसऱ्यांदा घटना आहे. पहिल्यांदा पण असंच झालं होतं, तेव्हा म्हणलं जाऊ दे, परत असं होणार नाही म्हणून नगराध्यक्ष मॅडम बोलले होते की मी माफी मागते त्यांच्या वतीने, परत अशी घटना होणार नाही. त्यामुळे आम्ही जाऊन दिलं होतं पहिल्यांदा. पण दुसऱ्यांदा वारंवार अशा घटना होत असतील तरी ते कोणाचीच काम करण्याची इच्छा नाही आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सचिन दळवी यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की दुपारी 11:15 वाजता आमच्या अभियंत्याला शिवीगाळ आणि धमकी देण्यात आली. याआधीही असं वर्तन झालं होतं. आम्ही कर्मचारी युनियन म्हणून याविरोधात ठाम उभे राहू. सचिन गजानन दळवी, रोहा नगर परिषद, पोस्टिंग माझी सफाई कामगार आहे. आणि एम्प्लॉईज युनियन शाखा रोहा याचा मी अध्यक्ष आहे. आज दुपारी 11:15च्या दरम्यान आमचे नगर रचनाकार, नगर अभियंता वरे साहेब यांचा आम्हाला फोन आला आणि आम्ही तत्काळ आमचे उपाध्यक्ष निलेश चाळके आणि आम्ही त्यांना भेटायला आलो. त्यांनी झालेली हकीकत आम्हाला सांगितली की मला शिवीगाळ झाली, की मला धमकी देण्यात आली की मी बघून घेईन. असे धमकी दिल्यावर आमचे कामगार घाबरले, भयभीत झाले. काय करणार? जर एखादा नगरसेवक जर आम्हाला अशी धमकी येत असेल तर आम्ही कर्मचारी घाबरलो, आम्ही काय करणार? मग आम्ही सगळ्या मिळून एक विचार केला की आपण आज त्यांच्यावर झाला, उद्यावर आपल्यावर पण येऊ शकतो, म्हणून आम्ही काम बंद आंदोलनाचा आम्ही एक लढा उचलला. आणि आम्ही तिथून पोलीस स्टेशनला गेलो. तिथून आम्ही काम बंदचं आम्ही निवेदन दिलं की असे प्रकार वारंवार होत आहेत. गेल्या महिन्यातच की मोकाशी साहेब आहेत, त्यांच्यावर पण असंच झालं की प्रत्येक वेळेला असं वारंवार होत आहे. आणि ह्याची तक्रार आम्ही माननीय CO साहेबांकडे आम्ही नेहमी करत आलो. अधिकाऱ्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप आणि लोकप्रतिनिधींकडून झालेली कथित शिवीगाळ या परस्पर विरोधी तक्रारींमुळे रोहा शहरातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. आता पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. जनोदयकरिता अमोल पेणकर, रोहे.